नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी उपासाचे पॅटीस हे करून दाखवत आहे। ते अगदी अप्रतिम लागतात। आता एकादशी आहे 6 तारखेला, तर तुम्ही नक्की हे पॅटीस संध्याकाळच्या वेळेस खाऊ शकता। करून पहा। त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला दाखवते। इथे मी काही साहित्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे। तो साबुदाणा असाच मिक्सर मधून काढायचा, त्यात नंतर तो चाळायचा। पावडर खाली पडते आणि वरती मोठी जाडसर पावडर असते, ती पण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। त्याचा उपयोग आपल्याला पुढे करायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर असं मी मिक्सरमधून काढून पेस्ट करून घेतली आहे। पाहिजे असेल तर तुम्ही, जर उपासाला कोथिंबीर तुम्हाला चालत नसेल तर हिरवी मिरची, जिरे तेवढंच मिक्सरमधून काढा। त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथं 4 बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहे। काजू घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण हे एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता पहिल्या सर्वप्रथम आपण इथं बटाटा खिसून घेऊ। बटाटा असा स्मॅश हाताने केला तर सुद्धा गाठी गाठी राहतात। खिसून घेतलं की एकजीव करायला बरं होतं, त्यामुळे आपण हे सर्व बटाटे पहिला खिसून घेऊ। 4 बटाट्यामध्ये साधारण 15 पॅटीस आरामशीर छोटे छोटे असे अगदी होतात। तर आता आपले हे बटाटे खिसलेले तुम्हाला दाखवते आहे मी। आता आपण यामध्ये चाळून घेतल्यावरती वरती जी जाडसर पावडर होती साबुदाण्याची, ती आपण याच्यामध्ये 3 चमचे साधारण घालून घ्यायचा आहे अंदाजे। त्यानंतर हिरवी मिरचीचा जो ठेचा आपण करून घेतला आहे तो त्यात घालत आहे। तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त घाला। मीठ चवीनुसार घातलेलं आहे। आता आपण हे सर्व हाताने छानपैकी मिक्स करून घेऊ। याचा छान गोळा मस्त होतो। आपण याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे छान याचा गोळा तयार झालाय। पाण्याचा हात लावायची गरज नाही याला। आता इथं पण सारण करून घेऊ। त्यासाठी खवणलेलं खोबरं घेतलेलं आहे, काजू घेतलेले आहेत, मनुका, बदाम, पिस्ता तुम्हाला जर आवडत असेल तर घाला। त्यानंतर याच्यामध्ये पनीर जरी खिसून घातलं तरी चालेल तुम्ही, कारण की पनीर हे उपासाला चालतं, दुधाचाच पदार्थ आहे। आणि आपण यामध्ये मग तो हिरवी मिरचीचा ठेचा पण 1 चमचा घातलेला आहे। तर असं आपलं सारण हे तयार झालंय। दाण्याचं कूट जरी घातला तरी चालेल या सारणामध्ये, पण सगळ्याच पदार्थामध्ये दाण्याचं कूट घातलं की आपल्याला पित्त होतं, म्हणून मी इथं घातलेलं नाही आहे। तर आता आपण ह्याचं सारण आणि हे सगळं तयार आहे। तर आपण छोटासा बटाट्याचा तो गोळा घेऊन त्याची पहिला आपण मोदकाला जशी पारी करतो तशी पारी करून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये हे सारण आपण भरायचं आहे। त्यानंतर त्याचं तोंड बंद करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने गोळा करा आणि छान राऊंड असं गोल लाडवासारखा करून घ्या। आहे बघा, आता छान असा गोल झालेला। आता आपण जे पीठ चाळून ठेवलं होतं बारीक अगदी, त्यामध्ये आपण हे सर्व गोळा असा घोळून घ्यायचा आहे। हे उपासाला खूप छान लागतंय। एकादशी दिवशी संध्याकाळच्या तुम्हाला खायला हा वेगळा पदार्थ आहे आणि चटणीवर यायची गरज नाही। गरम गरम हा पदार्थ तळून घेऊन चहा बरोबर आपण खाऊ शकतो। हे बघा, दुसरा पण मी अशाच पद्धतीने केलेला आहे, तुम्हाला दाखवत आहे। इथं छान असे गोळे करायचे। मोदकाला जसं आपण करतो तसंच सेम करायचं आहे, फक्त गोल करून घ्यायचा आहे आणि पिठात घोळवायचं आहे। तर आपण आता हे असे मी 5-6 करून घेते। तर इकडे तेल तापत ठेवलं आहे। माझ्या इथं 7-8 गोळे मी करून घेतलेले आहेत हे, आणि तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे आता आपलं। आपण एक एक करून आता याच्यामध्ये घालूया। हे बघा, तेल तापलेलं आहे। एक एक करून जरा घालताना लांब लांब घाला, जवळ जवळ घालू नका, कारण की चिकटले की ते फुटण्याची शक्यता असते। आणि तेल छान अगदी तापलेलं झाल्यावरती बारीक मंद आचेवर ठेवायचं आहे, म्हणजे छान अगदी मंद आचेवर तळून येईल ते। तेलात घातल्यानंतर असं झाऱ्यानं जरासं ते हलवा तेल, म्हणजे सगळ्यावरती जाईल। आता आपण चारी बाजूनी तांबूस असं मंद आचेवरती
हे भाजून घेऊया, तळून घेऊया। दिसत असेल तुम्हाला छान अगदी बारीक मंद आचेवर तळत आहे मी। यामध्ये चीज जरी घातला तरी चालेल, मुलांना आवडतं ना, चीज घालून खायला खूप आवडतं मुलांना, तर तुम्ही चीज घालून खाल्ला तरी चालेल। गोड पण करता येतात हे। याच्यामध्ये जर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचं जर हे घातलं तरी त्याचे छान होईल, पण गोड शक्यतो कुणाला आवडत नाही, तिखटच आवडतात, त्यामुळे हे करून पहा। एकादशी दिवशी नक्की तुम्हाला हा पदार्थ एक वेगळा ॲडिशन होईल। हे बघा कसे तांबूस छान भाजले जात आहेत, अगदी हलक्या हाताने खरं ते सगळं परतवा, कारण की बटाट्याचं आवरणात असतं हे। आपण असंच मंद आचेवरती चारी बाजूने छान अगदी तळून घ्यायचं। आता हे झालेले आहेत बघा आपले अगदी लालसर छान, करपून द्यायचं नाही आहे, थोडंसं लालसर झालं तरी बास आहे, कारण की बटाटा शिजलेला आहे आणि आतलं आवरण हे काय आपलं खोबऱ्याचं आहे, त्यामुळे ते काय कच्चं राहणार नाही। छान झालेले आहेत आपले चार, आणि पुढचे पण मी असेच घालून तळून घेते। चारी बाजूने छान अगदी तळून घ्या पुढची पण। हे बघा आपले हे पण घाना तयार झालेला आहे, तर आपण आता हे पण एक एक करून काढूया। तुम्हाला हे रेसिपी मी करून दाखवत आहे, हे बघत आहात, कुठल्या कुठल्या गावातून तुम्ही बघताय हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। हे बघा आपले पॅटीस तयार आहेत, आपण हे खायला आता घेऊया। याबरोबर चटणीची गरज नाही आहे, जर हवे असेल तर खोबऱ्याची चटणी तुम्ही करू शकता। गरम गरम चहाबरोबर असाच एक एक आपण हा संध्याकाळच्या वेळेच्या उपवासाच्या दिवशी नक्की पदार्थ हा खाऊ शकतो। तर मैत्रिणी करून बघा, आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता तुम्ही। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कुठून पाहता नक्की तुम्ही मला हे कळवा। तर यातला मी एक तुम्हाला आता फोडून दाखवते, आत कसा झालेला आहे शिजलेला तो। हे बघा आत अशा प्रकारे शिजलेला आहे, छान दिसतोय, तुम्ही हे नक्की करून पहा। धन्यवाद।